नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या ऑप्शन ग्रीक्सच्या भागांमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण मागच्या वेळापासून किंवा मागच्या भागापासून सुरू केलं ते म्हणजे नवीन ऑप्शन ग्रीक दरवेळी आपण शिकतोय आणि मागच्या वेळी आपण शिकलो होतो तो म्हणजे डेल्टा. आता या भागात आपण बघणार आहोत तो म्हणजे थीटा. तर आपल्याकडे टोटल 4 ते 5 ग्रीक्स आहेत, त्यातले आपण 4 कव्हर करणार आहोत. त्यामुळे या भागात आपण थीटा बघणार आहोत आणि थीटा ह्याला आपण टाइम थीटा असंही म्हणतो. आणि नॉर्मल इक्विटी मार्केटमध्ये किंवा आपले जे काही आपण साधे शेअर्स घेतो त्याच्यात ही थीटाची कन्सेप्ट नाही आहे. त्यामुळे तिथे साध्या स्टॉक्समध्ये काय होतं की नॉर्मल स्टॉक्स जे आहेत त्यांचं आपण किती वेळ ठेवू शकतो तो स्टॉक आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये. पण ऑप्शनच्या केसमध्ये आपल्याला व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी असल्यामुळे आणि टाइम थीटा जो आहे तो ऑप्शन बायर्सच्या विरुद्ध काम करतो आणि ऑप्शन सेलरच्या बाजूने काम करतो. हा नक्की काय प्रकार आहे तो आपण बघणार आहोत. पण इन शॉर्ट टाइम थीटा हा ऑप्शन बायरचा शत्रू मानला जातो आणि त्याच्यामुळे तो आपल्या विरुद्ध काम करत असल्यामुळे जर आपण ऑप्शन बाईंग करत असू तर तो विरुद्ध काम करत असल्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला त्रास देत असतो. त्यामुळे तो नक्की कसा त्रास देतो आणि त्याच्यानुसार आपली टार्गेट्स कशी बदलतात हे आपल्याला या भागात बघायचं आहे. तर चालू करूया आजचा भाग. Stock Board. Learn, focus, earn. तर आता थीटा म्हणजे काय, तर थीटा हा एक टाइम थीटा नावाने सुद्धा ओळखला जातो आणि प्रत्येक वेळेला तो व्हॅल्यू ऑप्शनची जी व्हॅल्यू ती कमी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉल आणि पुटला दोघांनाही लागू पडतं हे. म्हणजे जसा जसा वेळ निघून जातो तसा त्याची व्हॅल्यू कमी होत राहते. आता हे कसं दिसेल, तर नॉर्मल स्टॉकमध्ये तर काही तसा काही प्रॉब्लेम येत नाही. नॉर्मल स्टॉक कन्सोलिडेशन मोडमध्ये असा वगैरे असा फ्लॅट राहू शकतो आणि असा होऊ शकतो. पण तर निफ्टी ट्रेड समजा तुम्ही करत असाल तर आपण एक टोटल स्पॉट आणि ऑप्शन या दोघांचं कंपॅरिझन बघायचं झालं तर आपण बघूया की पॉईंट ए एक आहे आणि पॉईंट बी आहे. हे दोघंही एकाच प्राइसला आहेत असं आपण कल्पना करूया. आणि हा स्पॉटचा चार्ट आहे, स्पॉट किंवा फार फार तर फ्युचरचा, आणि हा ऑप्शनचा आहे. तर आपण बघूया की स्पॉट ए ला किंमत आली आणि तिथून तो खाली गेला आणि थोड्या वेळानंतर परत पॉईंट बी ला त्याच लेवलला ऑलमोस्ट आला. तर लॉजिकली त्याचा जो ऑप्शन आहे कॉल ऑप्शन तो असाच काहीतरी करायला पाहिजे होता साधारण. म्हणजे इथे यायला हवा होता याच लेवलला, पण तसं न होता तो प्रॅक्टिकली इकडून असा वगैरे येतो आणि इथूनच खाली फिरतो. समजा हा खाली गेला असेल तर म्हणजे हा जो डीके आहे म्हणजे या लेवलला तो पोचू शकला नाही. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती टाइम थिटाची. एक्सपायरीच्या दिवशी टाइम थिटा हा 0 होतो. अर्थात आपण फक्त ग्रीक्स बघतो त्यामुळे ग्रीकचा परिणाम कुठे होतो हा आपण बघतोय. आता हे जे ग्रीकचं प्रमाण आहे किंवा थिटाचा जो एफेक्ट करायचा पिरियड आहे तो एक्सपोनेन्शियल आहे. त्यामुळे एक्सपायरीला समजा आपल्याकडे मंथली एक्सपायरी आहे तर 15 दिवस आहेत इकडे सुरुवातीचे आणि नंतरचे 15 दिवस आहेत. तर या केसमध्ये हा थोडासा थिटा जो आहे तो एक्सपोनेन्शियली काम करतो. म्हणजे काय, तर पहिल्या 15 दिवसात तो इतका पडत नाही, पण नंतर जो पडायचा हे आहे त्याचा प्रकार किंवा पद्धत आहे ती जास्त आहे. त्यामुळे पुढच्या 15 दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग सेकंड हाफमध्ये करत असतो महिन्याच्या, तेव्हा ह्या थिटाचं काम जोरदार चालू असतं आणि तो ऑप्शन बायरच्या विरुद्ध काम करतो. हे आपल्याला दिसेल कुठे, तर सेन्सिबलच्या वेबसाईटला जाऊन आपण बघू शकतो. प्रत्येक ह्याचा थिटा आपल्याला थोडासा वेगवेगळा दिसणार आहे कारण प्रत्येक ह्याचं प्रीमियम्स वेगळे आहेत. त्यामुळे सेन्सिबलच्या वेबसाईटला प्रत्येक स्ट्राईक रेटचा थिटा हा वेगळा असणार आहे आणि जशी जशी एक्सपायरी येईल तसं आपण दर दिवशी तो मायनस करायला लागेल. तर ह्याचं एक पटकन उदाहरण बघूया म्हणजे आणखी क्लिअर होईल की नक्की काय होतंय. त्याच्या आधी आपण बघूया पटकन की तो स्पॉट आणि ह्याच्यात कसा दिसतो रे. तर आता हे सोप्या पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला चार्टवर कसं दिसतं ते बघूया आपण. तर आपण मगाशी बघितलं तसं पॉईंट ए आणि पॉईंट बी हे ऑलमोस्ट दोन्ही एका लेवलला आहेत असं आपण कल्पना केली तर त्याचा जो ऑप्शन आहे तो सुद्धा ऑलमोस्ट असा एकाच लेवलला पाहिजे होता. पण जेव्हा तो स्पॉट इकडे आला होता पॉईंट एला, खाली गेला आणि पॉईंट बीला आल्यानंतर परत खाली गेला. त्याच्यानंतर ऑप्शन त्याच वेळेला या पॉईंटला होता म्हणजे त्याची किंमत 416च्या आसपास होती असं आपण म्हणूया. आणि परत जेव्हा तो पॉईंट बीला सेम लेवलला आला तेव्हा तो 416ला पोचू शकला नाही आणि साधारण 400 पर्यंत पोचला किंवा 405 पर्यंत पोचला. तो जो मधला पिरियड आहे म्हणजे मधली जी किंमत कमी झालेली आहे त्याला आपण म्हणतो टाइम थिटा आणि अशा ह्याच्यात आपण म्हणू शकतो टाइम इज मनी. त्यामुळे वेळ निघून गेली त्यामुळे त्याची किंमत कमी झालेली आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की एखाद्या पॉईंटला तुम्ही
एखादा कॉल ऑप्शन बाय केलाय किंवा कुठलाही ऑप्शन बाय केलाय आणि परत त्याच लेवलला तुमचा स्पॉट आल्यानंतर तुमच्या ऑप्शनची किंमत ओरिजिनल राहत नाही. बाकी सगळ्या गोष्टी मी कन्सिडर करत नाहीये, पण अशा गोष्टी म्हणजे असं होतं आणि त्याच्यामुळे टाईम थिटा फार महत्त्वाचं काम करतो. एक्सपायरीच्या दिवशी टाईम थिटा 0 होतो आणि त्याच्यामुळे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स वगैरे आहेत ते 0 होतात. आता अर्थात आपल्या या लेक्चरचा तो भाग नाहीये, पण टाईम थिटा कसा काम करतो हे आपण बघतोय. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे ₹100 एखादा ऑप्शन आहे आणि आपल्याकडे एक्सपायरीला 10 दिवस आहेत आणि त्याचा थिटा समजा 10 असेल. म्हणजे खरा मायनस असतो तो, त्यामुळे -10 असेल. 10 दिवस आहेत. तर आता बाकी कुठलीही गोष्ट हललेली नाहीये असं आपण कन्सिडर केलं, की स्पॉट पूर्णच्या पूर्ण फ्लॅट आहे असं थेरॉटिकली म्हटलं आपण. तर हा ₹100 ऑप्शन 90ला येईल पहिल्या दिवशी, मग 80ला येईल, मग 70ला येईल, 60ला येईल आणि शेवटच्या दिवशी अगदी करता करता असा 5 पैशाला बंद होईल. असं होऊ शकतं. आउट ऑफ द मनी असेल तर. असं होतं आणि त्याच्यामुळे ही टाईम व्हॅल्यू आहे जी ती हळूहळू कमी होत राहते. आता एक उदाहरण म्हणून बघूया, की 24,000चा स्पॉट आहे आणि आपण 25,000चं टार्गेट ठेवलेलं आहे. असं एक कल्पना करू. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो ₹1000 आहे किंवा 1000 पॉइंट्सचा आहे. आता हे होण्यासाठी आपल्याकडे एक कॉल ऑप्शन आपण समजा घेतलेला आहे आणि कॉलची किंमत जी आहे ती ₹500. आता ॲट द मनी असं आपण कन्सिडर केलं तर आपण डेल्टाच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की डेल्टा किती म्हणजे 1000 पॉईंट हा गेल्यानंतर ऑप्शन किती जाईल हे सांगतो. त्यामुळे ॲट द मनीचा डेल्टा जो आहे तो 0.5चा आहे. त्यामुळे 0.5 इंटू 1000 इज इक्वल टू 500. हे 500 ह्याच्यात ॲड करायला लागतील. त्यामुळे आपलं टार्गेट जे आहे ते ₹1000 येईल ऑप्शनचं. म्हणजे जेव्हा स्पॉट इकडे पोहोचेल तेव्हा आपल्याला ऑप्शनचं जे टार्गेट आहे ते ₹1000 आपल्याला ठेवू शकतो. आता ही जी जर्नी आहे 24,000 ते 25,000 ही कदाचित 4 दिवसाची असू शकते. आता समजा आपण एकाच दिवसात जात आहे असं कन्सिडर केलं तर आपण त्यातल्या त्यात थिटाचा परिणाम एवढा लक्षात घेणार नाही. थिटा आहे समजा आपल्याकडे ₹50 -50. तर हेच कसं होऊ शकतं ते आपण बघूया. समजा 24,000 ते 25,000 एकाच दिवसात तो वर गेला आणि आपण त्याच्यासाठी ठरवलं होतं ₹500 आपण बाय करून 1000ला विकतोय. तर पहिल्या दिवसात काहीच प्रॉब्लेम नाही. डे 1 समजा हे जाण्यासाठी 2 दिवस लागले त्याला. असं झालं समजा. तर तुम्हाला एका दिवसाचा थिटा आहे तो मायनस करावा लागेल. त्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे ते ₹1000 न ठेवता त्याला -50 करावं लागेल आणि 950ला आणून ठेवावं लागेल. जरी स्पॉट इथे पोहोचला तरी सुद्धा तुमचं टार्गेट 1000 नसेल, 950 असेल. जर दुसऱ्या दिवशी ते टार्गेट झालं तर. तिसऱ्या दिवशी झालं, अजून तो रेंगाळत गेला तर अजून ₹50 मायनस करायला लागतील आणि ₹900ला आपल्याला एक्झिट व्हावं लागेल जर तो स्पॉट इथे पोहोचला असेल तर. तर असं हे पुढे चालत राहणार आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की थिटा हा आपल्या विरुद्ध काम करतो आणि आपल्याला अपेक्षित जे ₹1000चं टार्गेट होतं ते ऑप्शन बाईंगच्या केसमध्ये कदाचित कमी करावं लागू शकतं जर वेळ निघून चालली असेल तर. त्यामुळे टाईम इज मनी आणि टाईम थिटा हे आपल्याला प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेशनमध्ये बघावं लागतं. तर मला आशा आहे की थोडंसं तुम्हाला कळलं असेल, पण अर्थात आमचा जो कंबाईन व्हिडिओ असणार आहे त्याच्यात तुम्हाला आणखी क्लिअर होईल. पण टाईम थिटा प्रत्येक वेळेला आपल्याला कन्सिडर करावा लागतो आणि त्याच्यानंतर ही अशी कॅल्क्युलेशन होतात. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकेल, पण परत एकदा व्हिडिओ बघितलात तर नक्की लक्षात येईल. जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करायचा माझा प्रयत्न आहे. तर हा होता आपला दुसरा ऑप्शन ग्रीक जो आपण बघितला टाईम थिटा किंवा थिटाच्या नावाने. पहिल्या भागात आपण डेल्टा बघितला होता. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार होतो म्हणजे गॅमा आणि वेगा. या दोघांचा अजून काय परिणाम ऑप्शनच्या याच्यावर होतो. त्याच्यानंतरच्या भागामध्ये म्हणजे जो 5वा भाग येणार आहे त्याच्यावर आपण बघणार आहोत ते म्हणजे या चौघांचा एकत्रित परिणाम ऑप्शनच्या किमतीवर कसा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. त्यामुळे सगळे एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहेत. एक प्लेलिस्ट आम्ही बनवणार आहोत, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला ही सगळे एपिसोड एकाच याच्यात मिळतील. तर अर्थात याच्यासाठी तुमचा एक सपोर्ट थोडासा महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक लाईकचं बटन आणि एक शेअरचं बटन हे तुम्ही फक्त एका ह्याने केलं, वर्कआउट केलं तर नक्की काम होऊ शकेल. तर व्हिडिओ असेच बघत राहा, चॅनलला भेट देत राहा आणि आपण भेटूया एका नवीन भाग. Stock Board. Learn, focus, earn.